आम्ही तिघही घाबरलो होतो. दोन गाडी खेचत होते, ते गाडीवर बसला होता. सगळ्यांचे माईक चालू आहेत ना? हो. मग सांगून टाकतो मी. बघ त्याला कळलंय. स्टार प्रोजेक्ट टीमने मला एक टास्क दिलाय, कोंबडी पकडायचा. मग काय आन्सर दिला? अगं तुला क्रिएटिव्ह आहे ना ते. कधीच माहितीये आम्ही हे केलं दिनचक दिवाळीच्या वेळी. मला तो बैलगाडीचा फोटो देतो, पोस्ट करू. थोडं एडिट करून मी जरा पोस्ट करेन. 2-3 फोटो स्टायलिंगचे काढलेत ना आम्ही. चा मध्ये तुम्ही ना एडिट करून शॉट दाखवा. बरं ते कोणा कुठे येतो नाही पण हे ओरडतील. आता उतरूया का पहिलं? पुढे पुढे हे तसं कठीण आहे, कळलं का? हे धिंगाणा सारखंच कठीण आहे. आता मी उतरतो. त्याच्यासाठी चालू मी. नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव तुमचं स्वागत करतो महाराष्ट्राच्या नंबर 1 स्टार प्रॉवरच्या नंबर 1 धिंगाणेबाज कार्यक्रमात. त्याचा 3रा सीझन येतोय, ज्याचं नाव आहे आता काय तिकडे करायचं. थांब नाही. हा चला. बाईट इथेच द्यायचंय. घेऊन टाकायचे काय ते. बर सगळे माझे मित्र आहात. बैलगाडीवरून जे काय माझं झालेलं आहे तुम्ही छान एडिट करून, कारण ते तो म्युझिकली ते बिचारे वितरत होते. आम्ही तिघही घाबरलो होतो. दोन गाडी खेचत होते, ते गाडीवर बसला होता. पण थँक्यू आणि मजा करूया. थँक्यू तुम्ही आलात एवढे सगळे आणि गप्पा मारूया. चला आता एकत्र धिंगाणा बोलाल. आता बोल दे. एक मिनिट थांबा, त्याच्यासाठी चालू आहे. तुम्हाला बोलत नाही. एक मिनिट थांबा. तुझा हात पण आला मस्त. तुझा पण हात आला मस्त. चला अरे ते बैल चांगले होते यार, पण ते बिचारे आवाज लागला की विसरायचे. कसं तुम्ही बोल सुरू करा तुम्ही आता. हा ए भाई यार असं करतो यार तू यार. तर थँक्यू. आणि काय 3रा सीझन येतोय. पहिले 2 सीझन सुपरहिट झालेले आहेत. तुमच्यातून मोबाईल आहे तर आपले जे उरलेले आहेत सगळ्यांनी टाळ्या वगैरे स्टार प्रॉसाठी जरा टाळ्या होतो ना. आणि हा 3रा सीझन आहे. सगळे सकाळ सकाळ लवकर उठून काय नाही मजा आहे. सगुणाबाग मध्ये आपण आहोत आणि मला खूप बरं वाटतं. स्टारच्या क्रिएटिव्ह टीमचं आणि ह्या सगळ्या PR टीमचं हे काहीतरी वेगळं शोधतात नेहमीच. गेल्या वर्षी आपण इमेज केलं होतं, यावर्षी आपण सगुणा बाग मध्ये आपण आलो आहोत आणि खूप छान. ह्या वेळेला जरा धिंगाणा तोच आहे, पण त्यात काहीतरी एक्स्ट्रा तडका आहे. कारण सीझन 3 आहे, 2 सीझन सुपरहिट झाले, लोकांना आवडलेत, फॅमिलीला आवडलेत. आता तो बारक्या जो काही नाचून गेलाय, कडक नाचून गेलाय तो. ती एनर्जी, तीच एनर्जी आपल्या ह्या शोची आहे आणि त्याच एनर्जीने आता 3रा सीझन घेऊन होतो, जो 16 नोव्हेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात दिसेल आपल्या स्टार प्रॉवर.
आणि आज आपण त्याच पद्धतीने गप्पा मारणार आहोत. तुम्हाला जे प्रश्न असेल ते आपण विचारू, पण त्याची टॅगलाईन आहे, गावातल्या प्रत्येक गोष्टी धिंगाणा आहे, त्यामुळे या धिंगाणा गावात आहे. धिंगाणा बुद्रुक असं नाव आपण ठेवलंय आपल्या ह्या सगळ्या माहोलचं. आणि जुनं नवीन सगळंच आहे. 2 सीझन जो धिंगाणा होता तो आहेच, पण त्यात काहीतरी मातीचा तडका पण आहे. म्हणजे तुम्हाला काही सरप्राईजेस मिळतील. म्हणजे आता प्रोमो मध्ये दिसत असेल की डोक्यावर हंडी घेऊन काही कलाकार जात आहेत आणि ते हंडी पडतायत वगैरे. गावची जी गंमत आहे, माझी आई जायची लांब लांब पाणी भरायला, तेव्हा एकावर एक हंडी ठेवायची आणि मग ते त्यांचं बॅलन्स करत करत ते लोक जायचे. तर अशा काही गोष्टी शोधून काढल्यात आणि आपलेच कलाकार, आपलेच लाडके कलाकार प्रमोशन असेल बाकीच्या गोष्टींसाठी धिंगाणात येतीलच. पण माती आणि नाती या दोन्ही गोष्टी जपणारा शो आता. कारण स्टार प्रवाहाची जी सगळी कलाकार मंडळी आहेत ती नातेसंबंधांवर बरेचसे सिरियल्स आहेत, किंवा आई भावाचं, बायको नवऱ्याचं असेल, किंवा मुलाचं आणि आईचं प्रेम असेल, या सगळ्या गोष्टी सांगतो. तसंच त्याच्याबरोबर ही महाराष्ट्राची वेगळी माती ही धिंगाणा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता आपण लगेचच सुरू करूया आपला धिंगाणा. आणि त्यांनी माझा माईक बंद नाही केलेला आहे. थांब मला नम्रता म्हणते थांब. पण हा असं हा ते पहिलं करूया का, आम्ही आलेलो धिंगाणा गावात, काय मी कम्प्लीट करू आणि मग ते करू. पण मजा आहे ना, काहीतरी वेगळं आहे ना. मला तर जाम वेगळं वाटतंय. खूप छान वातावरण आहे, शांतता आहे. पण एवढी शांतता शो मध्ये नसणार आहे. शो मध्ये पहिला एपिसोड झालेला आहे, धिंगाणा झालेला आहे, जो उद्या दिसेल. आणि काही गमती जमती पण आहेत. म्हणजे तुमचे आता प्रश्न येतीलच मला, तेव्हा आपण बोलू. पण एक सार्वत्रिकरित्या घंटाघरची मजा आहे, साडेवाडी शिंतोडीची मजा आहे. आणखी काही 2-3 गोष्टी ऍड केल्या त्या आपण इंडिव्हिज्युअली बोलू. पण बरेचसे राऊंड पण आणलेत, त्यामुळे गंमती. त्यामुळे आता पहिला आपण गावात आल्यानंतर जरी शेतात फेरी मारतो, त्यामुळे शेतात जाणार आहोत. तर शेताचं एक छान, शेतात आपण काय काय करणार होते तिकडे गंमत तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, तर लगेच इथे ना हा. आणि मी काय करायचंय, काय करायचंय आता आल्यानंतर आम्ही धिंगाणा बुद्रुक ते बोलणार. आम्ही आलो आहोत आपण ना ह्या सगळ्यांचे व्हिडिओ घेतले की आम्ही आज गावाला जातोय, कुठल्या गावाला जातोय हे जाणून घेण्यासाठी स्टे ट्यून. त्याचा पुढचा कट हा असेल. आम्ही आलोय धिंगाणा बुद्रुकला. आता माझ्या धिंगाणा बुद्रुकला आम्ही आलेलो आहोत धिंगाणा बुद्रुक मध्ये. मगाशी आपण जी लाईन घेतली आम्ही एक काम करूया, येतो ना गंमत येतो येणार रे. काही 6 वाजता मग 7 वाजता बस मध्ये आहे ना, 5ला उठलाय. 4 वाजता काम आहे ना भाई. मी पण बघ तुला बरोबर शूटिंग करून डायरेक्ट इथे झालो रात्री. कळलं सगळ्यांना. मग आपण सगळे एकत्र फार्मिंगला जाणार आहोत. अरे हो घे. शेण खाली. थांब माझी पण एकट्याची सहल आली आहे. आज मी एकटाच आहे. हो तोच आहे सिद्धांत जाधव.
अंजली कुठे गेली? अरे तिथून नका यावरते गेम लावली ते शूज उचल रे राजू. आमचे पाच प्रणव तो हा काय कुठला काय लावतो आपण? चवळी. मला आवडत चवळी. खापच जा ए बा पूर्ण नको जाऊ सिद्धार्थ, आता इथेच थोडं देतो ना त्यांना, म्हणजे ते होऊन जाईल. फक्त ऐका मुलींनो, ऊन आहे हे लक्षात घेऊन अमित खाली घे, खाली खाली. सिद्धार्थ काय पेरतोयस तू? मी चवळी पेरतो आहे. हे छोटे छोटे गोष्टी तुम्हाला आता हे बेसिकली छोट्या छोट्या गोष्टी स्टार करून पेरल्या, त्याच्यामुळे छान छान गोष्टी तुम्हाला स्वादिष्ट मालिका तुम्हाला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर हे प्रेमाचं थोडंसं हे गांडूळ खत आहे, बरोबर ना रे भावांनो? थोडं ना मस्त रे. सगळ्याचे माईक चालू आहेत ना? हो मी सांगून टाकतो. मी बेसिकली मी लहान होतो ना, मी लहानच होतो, सगळेजण लहान असतात. गावी होतो ना मी, तर हे लावणी पेरणी कापणी सगळे व्हायचं. ते आम्ही जायचो ना, तर माझी आई भात लावायची भात. आणि कोकणात भात मस्त लावतात ते. बेसिकली म्हणजे पाणी असतं ना, चिखल असतो ना, तो व्यवस्थित शेत नांगरून, तर ते बरोबर त्यांचा हात तो तसा असा ना, दोन दही घेऊन ते व्यवस्थित त्यांचं काय म्हणतात ते मोजणी बिजणी की ॲक्युरेशन कमाल असायचं. म्हणजे आले चल पुढं असं असतं ना ते. मी आता किती दिवसांनी करतो. सफिशियंट आहे हा, चल कर दीपक. आता काय कराल? मी तिकडून येतो. तिकडनं नाही रस्ता. इकडे पण टाक, थोडा पुढे टाक. इकडे अजून थोडा टाक. मागे भाऊ. हो काका पीछे अंकल पीछे. हो ये साइड में अंकल बोल रहे हैं यार. अरे दिख रहे हो तो क्या बोलते हैं, ऐसे बोलते हैं. पुढे नका जाऊ रे. पुढे नका जाऊ रे. पुढे असगर आहे, जाऊ नका. लफडा करू नका. संध्याकाळी मग संध्याकाळी मग डायरेक्ट इकडे पुढे इकडे. हे मी पकडायचं असं तुमचं म्हणणं आहे? हो. हे कोणाची आयडिया आहे? सोनाली मॅम. हे घर तुम्ही पकडायला पाहिजे. जत्रा मूवीचा रिकॉल. तसे आमच्या धिंगाणामध्ये खूप सारे टास्क आहेत, खूप इनोव्हेटिव्ह टास्क आहेत, नवीन टास्क आहेत. आणि मला खूप जणांनी प्रश्न विचारला, तू का नाही टास्क खेळत? कारण ते टास्क माझ्यासाठी नसतातच. मी होस्ट असं मी त्यावर पळत असतो. तर त्याला कळलंय. स्टार प्रोजेक्ट टीमने मला एक टास्क दिलाय, कोंबडी पकडायचा. भरत जाधव सर यांनी 17 या सिनेमात कोंबडी पकडली होती. त्यांची जी नॅक आहे काय आठवतो, आणि एखादी कोंबडी पकडतो, मध्ये मध्ये बदक पण आहेत. बदक मी पकडला तर कोंबडी समजा का नाही कॉम्पिटिशन पळतीलच, सापडता येणार नाही. पुढे नका जावा. छोटा भाऊ कोण बोला दे. त्याला नाही बघा मारी. हा याच्यातला कावळा आहे. दादा कसं पकडता तो कोंबडी? चावती काय नाही ना.
स्टंट करता करता जर मला लागलं तर मला तुम्ही अरे काय ओके ओके नाही 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 तर छोटे मास्तर पण मी कोंबडी पकडलेली आहे. ही पण तेच सांगते की 16 नोव्हेंबर पासून मी येते तुम्ही पण या. 16 नोव्हेंबर पासून आता होऊ दे धिंगाणा बघायला.